नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज बचत आणि गुंतवणूक या गोष्टींचे महत्त्व सर्वांना समजलेले आहे आणि आपले कष्टाचे पैसे बचत करून ते योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आपण चांगल्या पर्यायाच्या नेहमीच शोधात असतो. आज जर बाजाराचा विचार केल्यास बाजारामध्ये FD, RD, रिअल इस्टेट, सोने, स्टॉक मार्केट, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड असे बरेच गुंतवणुकीचे पर्याय आपल्या समोर आहेत. यातीलच शेअर बाजारातील गुंतवणूक हा गुंतवणूकदारांमध्ये आज लोकप्रिय पर्याय म्हणून समोर आलेला आहे. आपण जर स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा विचार केल्यास त्यामध्ये जोखीम जास्त असते, पण या गुंतवणुकीमधून जो आपल्याला परतावा मिळतो तो इतर पर्यायाच्या तुलनेत नक्कीच जास्त असतो. आपण जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास गेल्यास शेअर बाजारामध्ये भरपूर लिस्टेड कंपन्या आहेत आणि यातील कोणत्या कंपनीची आपल्या गुंतवणुकीसाठी निवड करावी हा गुंतवणूकदारांसमोर पडणारा नेहमीचाच प्रश्न असतो. यावर उपाय म्हणून आज गुंतवणुकीच्या मार्गामध्ये परिवर्तनपूर्वक घडामोडी घडून अनेक नाविन्यपूर्ण पर्याय हे आपल्यासमोर आलेले आहेत आणि त्यातीलच एक पर्याय म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड ETF. आपला निफ्टी बीज हा एक लोकप्रिय ETFचाच प्रकार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या निफ्टी बीजबद्दलच चर्चा करणार आहोत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम आपण ETF म्हणजे काय हे समजून पाहू. निफ्टी बीज समजण्याआधी ETF समजणे फार गरजेचे आहे, कारण निफ्टी बीज हा ETFचाच एक प्रकार आहे. यालाच आपण म्हणतो एक्सचेंज ट्रेडेड फंड. ETF हा म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट या दोघांचे कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रीकरण आहे. म्युच्युअल फंडामध्ये अनेक लोकांचा पैसा हा एकत्रित केला जातो आणि तो पैसा एका प्रोफेशनल फंड मॅनेजर मार्फत, ज्याला स्टॉक मार्केटचे चांगले नॉलेज आहे, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवला जातो. म्हणजे हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा एक इनडायरेक्ट पर्याय आहे. स्टॉक मार्केट म्हणजे बऱ्याच कंपन्या आपल्या कंपन्यांचे शेअर हे इश्यू करून आपला समभाग विकतात आणि त्याच्यामार्फत पैसा हा उभा करतात. या शेअरची खरेदी विक्री ही स्टॉक एक्सचेंज मार्फत, म्हणजे आपल्या भारतामध्ये महत्त्वाचे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत, एक म्हणजे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज मार्फत केली जाते. आता ETFचा विचार केल्यास तो म्युच्युअल फंड आहे, कारण त्यात म्युच्युअल फंडाची सर्व वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या बरोबरीने या ETFची या युनिटची खरेदी विक्री ही स्टॉक एक्सचेंज मार्फत ज्याप्रमाणे शेअरची खरेदी विक्री केली जाते तशी होते आणि यालाच म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ETF. आता आपण निफ्टी बीज म्हणजे काय हे थोडक्यात समजावून पाहू. हा शब्द 2 शब्दांपासून तयार झालेला आहे, एक म्हणजे निफ्टी आणि दुसरा म्हणजे बीज. तर निफ्टी हा भारतातील एक आघाडीचा इंडेक्स आहे, यालाच म्हणतो आपण निफ्टी 50. NSE वरील मार्केट कॅपनुसार पहिल्या 50 कंपन्या ह्या निफ्टी 50चा भाग आहे आणि त्या कंपनीचा इंडेक्सला आपण म्हणतो निफ्टी. तर बीज म्हणजे बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम. आता एक्सचेंज ट्रेडेड स्कीम म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे, यालाच आपण म्हणतो ETF. तर बेंचमार्क असलेला ETF म्हणजेच बीज. आता बेंचमार्क म्हणजे काय, तर बेंचमार्क म्हणजे प्रमाण. तर हे प्रमाण तुमचा एखादा इंडेक्स असू शकतं किंवा एखादा सेक्टर असू शकतं किंवा एखादी कमोडिटी असू शकतं. आता इंडेक्स असलेल्या बीजचे उदाहरण पाहायचे झाल्यास निफ्टी बीज आहे. त्याचप्रमाणे सेक्टर असलेल्या बीजचे उदाहरण म्हणजे तुमचे IT बीज, फार्मा बीज, बँक बीज आणि कमोडिटी असलेल्या बीजचे उदाहरण म्हणजे तुमचेच गोल्ड बीज. तर निफ्टी हा इंडेक्स बेंचमार्क असलेला ETF म्हणजेच निफ्टी बीज. आता मला वाटते तुम्ही निफ्टी बीज म्हणजे काय हे व्यवस्थित समजलेले आहे. आतापर्यंत आपण निफ्टी बीज म्हणजे काय हे थेरॉटिकली समजून पाहिले आहे. आता आपण एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहून निफ्टी बीज म्हणजे नेमके काय आहे हे समजावून पाहू. निफ्टी बीज हा निफ्टी 50चा एक मिरर इमेज आहे. तो पूर्णपणे निफ्टी 50ला कॉपी करतो. म्हणजे निफ्टी बीजचे जे पैसे आहेत ते निफ्टी 50च्या 50च्या 50 कंपन्यांमध्ये त्याच्या वेटेजनुसार गुंतवले जाते. आता आपल्याला समोरच्या स्क्रीनमध्ये निफ्टी 50च्या पहिल्या 10 कंपन्या दिसत आहेत आणि त्या 10 कंपन्यांचे निफ्टीमध्ये असलेले वेटेज दिसत आहे. तर पहिली कंपनी आहे रिलायन्स निफ्टी 50मधलं वेटेज आहे 12.86%, HDFCचा 8.10%, असेच उरलेल्या कंपनीचं निफ्टी 50मधलं वेटेज आहे. आता याच्या पुढच्या कॉलममध्ये जे दिसले आहे ते
आपलं निफ्टी 20 मधलं होल्डिंग दिसत आहे पूर्ण निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये. आपण त्यातल्या उदाहरणार्थ 10च कंपन्या घेतलेल्या आहेत. आपण पहिलं रिलायन्स कंपनीचा विचार केल्यास रिलायन्सचं निफ्टी 50तलं वेटेज आहे 12.86 आणि आपली जी पैसे जर समजा एखाद्याने 100 रुपये गुंतवले निफ्टी 20मध्ये तर त्यातले 8.64 रुपये हे रिलायन्समध्ये जाणार आहेत. त्याचप्रमाणे 11.34% पैसे त्या 100 रुपयातले 11.34 रुपये हे HDFCमध्ये जाणार आहेत. 5.82 हे इन्फोसिसमध्ये जाणार आहेत. अशी आपली गुंतवणूक हे 50 कंपन्यांमध्ये होणार आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येत आहे की निफ्टी 20 हा निफ्टी 50चा पूर्णपणे कॉपी आहे. तो पूर्णपणे निफ्टी 50ला कॉपी करतो. म्हणजे जेवढं निफ्टी आपल्याला रिटर्न देतं त्याच्यापेक्षा नक्कीच निफ्टी 20चं रिटर्न हे जास्त असतं. कारण वेटेजमध्ये आपल्याला थोडा फरक हा दिसत आहे. तो फरक जो असतो तो आपला फंड मॅनेजर त्याचं डोकं लावून थोडा करत असतो. मित्रांनो, आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर बोलणार आहोत की निफ्टी 20मधून आपल्याला किती रिटर्न्स हे मिळू शकतात आणि कसे फक्त 3000 रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये आपण करोडपती होऊ शकतो. यासाठी आपण ग्रो AI ॲपवर आलेलो आहे आणि ग्रो AI ॲपमध्ये मी निफ्टी 20 असं सर्च केलेलं आहे. तर समोर आपल्याला नाव दिसत आहे निपॉन इंडिया ETF निफ्टी 50 20. हा निपॉन या कंपनीद्वारे चालवला जातो, त्यामुळे याला निपॉन इंडिया ETF म्हणतात. तर याची आजची किंमत ही 277 रुपये आहे आणि याचं जर आपण ऑल टाईम पाहिलं आणि ह्याची सुरुवात जर पाहिली तर याची सुरुवात ही जुलै 2002मध्ये झालेली आहे आणि त्यावेळी त्याची किंमत ही 10 रुपये होती. तर आता या कॅल्क्युलेशनहून आपण याचा CAGR रिटर्न्स हा काढणार आहोत. मित्रांनो, आता CAGR काढण्यासाठी आपण CAGR कॅल्क्युलेटरवर आलेलो आहोत. तर CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न. हा आपल्याला वार्षिक त्या गुंतवणुकीवर आपल्याला किती रिटर्न्स भेटले आहेत ते सांगतो. हे तुम्हाला समजत नसेल तर आपला याच्यावर एक व्हिडिओ त्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता आपण पाहिले तर 2002 साली आपल्या निफ्टी 20ची किंमत होती 10 रुपये आणि आज त्याची किंमत चालू आहे 277 रुपये. हे 2002 ते 2024 या कालावधीत झाले आहे. म्हणजे आपली एकूण इन्व्हेस्टेड टेनर हा 22 वर्षाचा झाला आहे. आणि जर आपण आता कॅल्क्युलेट केले तर हा CAGR रिटर्न हा 16.3% येत आहे आणि ॲब्सोल्यूट रिटर्न 2670% येत आहे. आता एखाद्या व्यक्तीने फक्त 3000 रुपयाची SIP केली तर 16.3% CAGRने आत्तापर्यंत आपल्याला निफ्टी 20ने रिटर्न दिलेला आहे. तर आपण आपले कॅल्क्युलेशन 15% करणार आहोत. तर आपले किती पैसे होऊ शकतात हे आता आपण काढू. तर आपली SIP असणार आहे 3000 रुपये महिना. आपण इंटरेस्ट रेट आत्ताच पाहिला आहे 16.3, पण आपण 15%नीच कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि ही जर SIP 10 वर्ष चालवली तर आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट ही 3,60,000 रुपये होणार आहे. त्यावर आपल्याला 4,75,971 रुपये व्याज मिळणार आहे आणि एकूण मॅच्युरिटी अमाऊंट ही 8,35,971 रुपये होणार आहे. ही जर गुंतवणूक एखाद्याने 20 वर्षासाठी केली तर आता त्याची एकूण गुंतवणूक ही 7,20,000 रुपयाची होणार आहे. त्यावर आपल्याला 38,27,864 रुपये व्याज मिळणार आहे आणि त्याची एकूण अमाऊंट ही 45,47,864 रुपये होणार आहे. आणि ही जर गुंतवणूक एखाद्याने 30 वर्षासाठी केली तर आता आपली एकूण इन्व्हेस्टेड अमाऊंट ही 10,80,000 रुपये होणार आहे. त्यावर आपल्याला 1,99,49,461 रुपये व्याज मिळणार आहे आणि एकूण मॅच्युरिटी अमाऊंट ही 2,10,29,461 रुपये होणार आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन खरं आहे, हे काही कुठं जादूमत्तर केलेलं नाही. आपल्या मोबाईलमध्ये SIP कॅल्क्युलेटर असेल त्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. आणि आता आपल्याला लक्षात येत आहे की आपण फक्त 3000 रुपयाच्या SIP मध्ये 30 वर्षामध्ये 2 कोटी रुपये आपण नक्कीच बनवू शकतो. हे आता आपल्या व्यवस्थित लक्षात आलेले आहे.
आता आपण पाहू की ETF मध्ये का गुंतवणूक करावी. याचे पहिले महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे शेअर प्रमाणे व्यवहार. ETFचे जे काही युनिट आहे त्या युनिटचे आपण रोजच्या रोज शेअर प्रमाणे खरेदी विक्री करू शकतो. त्याचप्रमाणे त्यामध्ये इंट्राडे आणि शॉर्ट सेलिंग सुद्धा आपण करू शकतो. याचे दुसरे कारण आहे ते म्हणजे कमी खर्च. ETFच्या व्यवहारामध्ये म्युच्युअल फंड कंपनीला जे काही आपल्याला कमिशन द्यावे लागते ते कमिशन फार कमी असते आणि याचा फायदा आपल्याला दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर नक्कीच होत असतो. याचे पुढचे कारण आहे ते म्हणजे विविधता. ETFमुळे आपल्या पोर्टफोलिओला विविधता येते. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ETF आहेत. त्यामध्ये सर्व प्रमुख निर्देशांक आणि सेक्टर यांचा समाविष्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे कमोडिटी ETF, चलन ETF, प्रादेशिक ETF, आंतरराष्ट्रीय ETF असे ETFचे भरपूर प्रकार हे सध्याला बाजारात उपलब्ध आहेत. मित्रांनो, आज आपण निफ्टी बीज या एका नवीन गुंतवणूक पर्यायाबद्दल व्यवस्थित माहिती पाहिलेली आहे. याचा विचार तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी नक्कीच करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.